नमस्कार मित्रांनो, मी आहे अंकिता आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेलं सातारा जिल्ह्यातील जावळीचं खोरं आपल्याला माहीत आहे. पण याच ऐतिहासिक जावळीच्या कुशीत निसर्गाच्या अगदी मध्यभागी एक असं जागृत देवस्थान आहे, जिथं आल्यावर अंगावर काटा येतो. आपण आहोत हुमगावमध्ये आणि माझ्या मागे आहे शेकडो वर्ष जुनं श्री हुमजाई देवी मंदिर. आजच्या या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराचा रंजक इतिहास आणि इथलं सौंदर्य पाहणार आहोत. मित्रांनो, जावळी परिसरातील अनेक गावांची ही हुमजाई देवी कुलदैवत आणि ग्रामदैवत आहे. इतिहासकारकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून म्हणजे जावळीच्या मोरांच्या काळापासून या मंदिराला मोठा इतिहास आहे. स्थानिक लोक सांगतात की प्राचीन काळी जेव्हा भाविकांवर संकट यायचं तेव्हा देवी त्यांच्या हाकेला ओ म्हणजेच हुंकार द्यायचे. भक्तांच्या रक्षणासाठी देवी हू करून धावून आली म्हणूनच तिचं नाव हुमजाई किंवा हुमाई पडलं. ही देवी आजही अतिशय कडक आणि नवसाला पावणारी मानली जाते. या मंदिराचं सगळ्यात मोठं सौंदर्य म्हणजे याचं लोकेशन. हे मंदिर पाचगणी कुडाळ रस्त्यावर अगदी नदीच्या काठावर वसलेलं आहे. एका बाजूला खळखळत वाहणारं पाणी, डोक्यावर जुन्या झाडांची सावली आणि मंदिरातला शांत परिसर. इथे आल्यावर शहरातली सगळी चिंता आणि थकवा माणूस विसरून जातो. दरवर्षी इथे खूप मोठी जत्रा भरते, ज्यासाठी मुंबई पुण्याहून हजारो चाकरमानी आवर्जून हुमगावात येतात. तर मित्रांनो, महाबळेश्वर किंवा पाचगणीला जाताना नेहमीच्या गर्दीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा जावळी तालुक्यातल्या या हुमगावच्या हुमजाई देवीच्या दर्शनाला नक्की या. हा निसर्ग आणि इथली पॉझिटिव्हिटी एनर्जी तुम्हाला नक्की भुरळ पाडेल. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हुमजाई माता. धन्यवाद. स्टे ट्यून. थँक्यू. तुम्हाला माझे असे लाँग व्हिडिओ बघायला आवडेल का हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला सुद्धा भरभरून प्रेम द्या. ही आहे देवीची पालखी. तुम्हाला इथला परिसर आवडला का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि ही आहे देवीची अगदी सुंदर अशी रेखीव मूर्ती. अगदी मूर्तीकडे बघून मन प्रसन्न झाल्यासारखं वाटत आहे. थँक्यू.